कोल्हापूर शहरातील अनेक ठिकाणी शासनाच्या निधीतून महापालिकेनं ओपन जिम सुरू केली आहेत. मात्र हलक्या दर्जाच्या लोखंडातून ओपन जिममधील अनेक साधनं आणि उपकरणं बनवली आहेत. दुसरीकडे काही नागरिकांकडून ओपन जिमच्या साहित्याची मोडतोड होतीये. रंकाळा चौपाटी इथल्या शालिनी पॅलेस समोरील उद्यानातील ओपन जिममधील साहित्य अक्षरशः उन्मळून पडलंय, पण त्याकडे महापालिकेनं लक्ष दिलेलं नाही. शासनाच्या निधीतून महापालिकेनं अनेक ठिकाणी ओपन जिम बनवल्या आहेत. त्यामध्ये विविध प्रकारची व्यायाम करण्याची साधनं आहेत. पण मुळात निकृष्ट दर्जाच्या लोखंडी पाईप वापरून जिमची साधनं आणि उपकरणं बनवली आहेत. मुळातच दर्जा चांगला नसल्यामुळं आणि त्यातही काही नागरिकांच्या शक्तीच्या प्रयोगामुळं ओपन जिममधील साहित्याची मोडतोड होतीये. रंकाळा चौपाटीजवळच्या शालिनी पॅलेस समोरील ओपन जिमची अशीच वाताहत झालीय. मुळात इथं व्यायाम साधनं बसवण्यासाठी बनवलेला सिमेंट कॉन्क्रीटचा पाया भक्कम नाही. शिवाय देखभाल दुरुस्तीसाठी ठेकेदार नसल्यामुळं या व्यायाम साधनांना कुणी वालीच उरलेला नाही. त्यामुळे रंकाळा चौपाटीसह शहरातील अनेक ओपन जिमची अवस्था दयनीय बनली आहे. रंकाळ्यावरील ओपन जिममधील अनेक साधनांचा आता अक्षरशः खुळखुळा झालाय. काही उपकरणं तुटून उन्मळून पडली आहेत, पण तरीही महापालिकेचं लक्ष नाही. पण बरीच इथली साधनं आहेत ती बरोबर नाही आहेत, तुटलेली वगैरे आहेत, वाकडी तिकडी जात आहेत. तर तो काय आम्ही व्यायाम किंवा एक्सरसाइज करतो तो बरोबर होत नाही आहे. तर आमच्यासाठी काहीतरी महापालिकेने करावं, लक्ष द्यावं ही विनंती. 5-6 महिने झाले तुटले, मी आपटतेसारखं जेव्हा पाय मागे पुढे करतो तर हे बघा, हे आपटते असे. हे जे आहे ना, हे असं घेतं की असं आपटते. कागदोपत्री लाखो रुपये खर्च दाखवून शहरात अनेक ठिकाणी ओपन जिम उभारल्या, पण त्याची देखभाल दुरुस्ती होत नाही. त्यामुळं या खुल्या व्यायामशाळेतील साधनांची आता पुरती वाट लागलीय. याबाबत आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.